डॉक्टर भूषण फडके म्हणजे माझा लहान भाऊ आहे, त्याची ओळख करून देण्याचं मोठं काम मला यांनी सोपवलं आहे आणि मला वेळ दिलाय फक्त 1 मिनिट. आता फक्त 1 मिनिटात मी काय त्याची ओळख करून दिली. मला काही सुचत नव्हतं म्हणून माझ्याकडे नोट्स काढले आणि मला ते वाचून दाखवते 1 मिनिटात. आता 1 मिनिटात होईल की मला माहित नाही, पण प्रयत्न करते. तर याचं नाव भूषण मकरंद फडके, डॉक्टर भूषण फडके, मूळ गाव बडोदा, तालुका मुक्ताईनगर, जिल्हा जळगाव. नंतर अकोला येथे व्यवसायानिमित्त 30 वर्षे वास्तव्य केले. आता 2 वर्षांपासून पुणे येथे स्थायिक झालाय. त्याचं शिक्षण आहे, आता त्याला मी त्यालाच म्हणते कारण तो माझा लहान भाऊ आहे, 10 वर्षांपासून लहान आहे. मी त्याला मुलासारखं चांगला खांद्यावर खेळवलंय. तर आता BE कॉम्प्युटर इंजिनिअरिंग केलंय त्यांनी. नंतर त्याच्या पदव्या इतक्या एकाच एक आहेत पुढे पुढे की असं वाटतं की त्यांनी किती पदव्या घेतल्या आहेत. मानसशास्त्रामध्ये BA केलंय, नंतर BA कीर्तनशास्त्रात केलंय, डिप्लोमा इन जर्नलिझम पण केलंय. नंतर आता मास्टर्स डिग्र्या 2 घेतल्या आहेत, मास्टर इन पर्सनल मॅनेजमेंट आणि मास्टर्स इन बिझनेस मॅनेजमेंट MBA. नंतर PhD त्यांनी केलंय ह्युमन रिसोर्सेस मॅनेजमेंट. अनेक नावाजलेल्या कॉलेजेसमध्ये व्हिजिटिंग फॅकल्टी म्हणून काम केलंय, विद्यार्थ्यांना करिअर गायडन्स करतो. आता पुढची ओळख त्याची महत्वाची मला वाटतं या 4-5 वर्षातली त्याची ओळख आहे. कीर्तनशास्त्राचा त्यांनी पदवी घेतल्यापासून कीर्तनकार म्हणून तो नावारूपाला येतोय. कीर्तनकार आणि प्रवचनकार व व्याख्याता, धार्मिक आणि ऐतिहासिक आणि सामाजिक विषयांवर प्रभुत्व. आता श्रीराम कथा निरूपण हा अतिशय आवडता व जिव्हाळ्याचा विषय आहे. संगीत श्रीराम कथेचे 25 कार्यक्रम त्यांनी आतापर्यंत सादर केले आहेत. तो लहान होता तेव्हा मला वाटतं की 3-1 वर्षाचा असेल, तेव्हा आमच्याकडे जळगावामध्ये आम्ही राहत होतो. तर हे आपले साखरखेड्याचे महाराज होते, प्रल्हाद महाराज. तर याला आईने त्यांच्या समोर ठेवलं. तर आईला ते म्हणाले होते प्रल्हाद महाराज, कदाचित तिथल्या पुष्कळ लोकांना माहीत असतील प्रल्हाद महाराजांनी तेव्हा त्यांचे शब्द होते की हा पुढे रामाची सेवा करेल म्हणे, रामाची हा सेवा करेल. तर ते शब्द त्यांचे अगदी खरे होत आहेत आता आणि त्याला त्या सद्गुरूंचा कृपाप्रसाद लाभलाय. त्यांनी प्रल्हाद महाराजांचा गुरुमंत्र घेतला. तर त्याच्या बाबतीत ते खरं ठरलंय. आणि रामायणातली शिकवण आज पण कशी उपयुक्त आहे याचं महत्त्व तो आपल्याला पटवून त्याच्या व्याख्यानातून पटवून देतो. आणि त्याच्यावर नुकतंच त्याचं जीवनोपयोगी रामायण हे पुस्तक प्रकाशित झालं आहे. त्याचा व्याख्यानाचा आजचा विषय आहे शूर्पणखा, रावण आणि श्रीराम. म्हणजे रावणाची एक निगेटिव्ह पात्र आहेत, तर त्यांना तुम्ही कसं घ्यायला पाहिजे, निगेटिव्ह की पॉझिटिव्ह. आजकाल निगेटिव्ह पात्रांना पॉझिटिव्ह रूप देतात, तर ते कसं चुकीचं आहे हे तो तुम्हाला सांगणार आहे. तर भूषण, तू तुझ्या व्याख्यानाला सुरुवात करावी अशी तुला सगळ्या पुस्तक प्रेमींतर्फे विनंती. प्रभू श्रीरामचंद्र, प्रभू श्रीरामचंद्र, सद्गुरू समर्थ रामदास स्वामी महाराज आणि माझे सद्गुरू आत्ताच उल्लेख झालेले प्रल्हाद महाराज यांना नमन करून आणि तुमच्यात असलेल्या परमेश्वराला अभिवादन करून आजच्या छोट्याशाच कार्यक्रमाला मी सुरुवात करतो. सहस्त्र वर्षांचा कालावधी होऊन गेलाय, पण श्री रामायण आजही आपल्या हृदय सिंहासनावर विराजमान आहे असं म्हटलं तर त्याला काही ती काही अतिशयोक्ती ठरू नये. रामायणामध्ये 7 कांड म्हणजे आपण 7 मोठी युनिट म्हणू शकतो. त्यानंतर 500 सर्ग म्हणजे ज्याला 500 अध्याय असं आपण म्हणू शकतो आणि 24,000 श्लोक इतकी मोठी श्री रामायणाची व्याप्ती आहे. तर त्याच्यामधले आज अरण्यकांडातले 2 प्रसंग आणि एक उत्तर रामायणातला शेवटचा प्रसंग एवढंच मी तुमच्या समोर मांडणार आहे. म्हणून त्याला नाव शूर्पणखा, रावण आणि श्रीराम. श्रीराम म्हणजे श्रीरामांचे कोणतेच गुण वैशिष्ट्यांवर आज बोलू शकणार नाही आहे कारण वेळ अतिशय कमी आहे.
त्यामुळे श्रीरामचंद्र आणि लक्ष्मणाने जेव्हा आपली अवतार समाप्ती केली तो एक प्रसंग आणि अरण्यकांडातले 2 प्रसंग एवढंच तुमच्या समोर मांडणार आहे. 2 प्रसंग तर मला काही पुस्तक पाहावं किंवा काही पाहावं लागत नाही, पण जो शेवटचा प्रसंग आहे तो खूप भावनिक आहे आणि तो ज्या वेळेला मी जितके कार्यक्रम केले 25 संगीत श्रीरामकथेचे केले आणि व्याख्यानं वगैरे पण भरपूर दिली आहेत, पण तो शेवटचा प्रसंग लक्ष्मणाची अवतार समाप्ती झाल्यानंतर माझ्याच्याने बोलवतच नाही. त्याच्यामुळे मी तो वाचून दाखवेल नंतरचा प्रसंग, तो जो शेवटचा पार्ट आहे तो. आपण अरण्यकांडामध्ये आता सरळ प्रवेश करणार आहे. मंथरेच्या कपटीपणामुळे आणि कैकेयीच्या वरदानामुळे श्रीरामचंद्रांना वनवास घडला. श्रीरामचंद्र लक्ष्मण सीता वनवासात गेले आणि अगस्त्य ऋषींच्या आज्ञेप्रमाणे त्यांनी पंचवटीमध्ये पर्णकुटी बांधली. तिथे ते त्यांचं वास्तव्य सुरू झालं. एक दिवस त्या ठिकाणी रावणाची बहीण राक्षसी शूर्पणखा हिचं आगमन झालं. श्रीरामचंद्रांना पाहून शूर्पणखेचा जीव श्रीरामचंद्रांवर जडला आणि ती राक्षसी रूपात न येता एका सुंदर ललनेचं रूप घेऊन श्रीरामचंद्रांसमोर आली. तिने श्रीरामचंद्रांना सांगितलं की मी दशानन रावणाची बहीण आहे. महापराक्रमी कुंभकर्ण हा माझा भाऊ आहे आणि धर्मात्मा विभीषण हा सुद्धा माझाच भाऊ आहे. तू कोण आहेस? श्रीरामचंद्र आपली ओळख करून देतात. मी इक्ष्वाकू कुळातला राजा महाराजा दशरथ, महापराक्रमी राजा दशरथ यांचा पुत्र आहे. हा माझा लहान बंधू लक्ष्मण आणि भार्या सीता, तिघांची ओळख करून देतात. अतिशय मधुर स्वरात श्रीरामचंद्र विचारतात की देवी तुझ्या येण्याचं प्रयोजन काय? ती सरळ सांगते कुठल्या आडपडदा न ठेवता की हे रामा, माझा तुझ्यावर जीव जडलाय तर तू माझ्याशी विवाह करावा. श्रीरामचंद्र तिला अतिशय विनयाने उत्तर देतात की माझा विवाह झालेला आहे आणि मी एक पत्नी व्रत धारण केलेलं आहे, त्यामुळे मी तुझ्याशी विवाह करणं शक्य नाही. श्रीरामचंद्र पुढे म्हणतात की माझ्या समवेत माझा लहान बंधू लक्ष्मण आहे, त्याची भार्या त्याच्यासोबत नाही. मी जे रामायणावरती बोलतो ते मी वाल्मिकी रामायणाचा आधार घेऊन बोलतो. त्याच्या बाहेरचा मी एकही शब्द बोलत नाही किंवा मी जे पुस्तक लिहिलं आहे ते पूर्णतः वाल्मिकी रामायणाला धरून लिहिलेलं आहे. मी मनाचा कुठलाही भाग त्याच्यामध्ये घालत नाही किंवा मी इकडचा तिकडचा लोककथेतनं आलेला भाग पण घालत नाही. श्रीरामचंद्रांनी असं म्हणतात की त्याच्या समवेत त्याची पत्नी नाही, तर तू त्याला विचार, त्याची जर इच्छा असेल तर तो तुझा पत्नी म्हणून स्वीकार करू शकतो. ती लक्ष्मणाकडे जाते. लक्ष्मण तिला म्हणतो की मी रामाचा दास आहे. लक्ष्मणाचं उत्तर पहा, मी रामाचा दास आहे. तू जर माझ्याशी विवाह केला तर तुला जन्मभर दास्यत्व पत्करावं लागेल, त्यामुळे मी तुझ्याशी विवाह करू शकत नाही. असा कुठेही उल्लेख नाही वाल्मिकी रामायणात की माझा भाऊ अविवाहित आहे. आणि काही अकलेचे तारे तोडणाऱ्यांनी तर त्याच्याही पुढे लिहिलं आहे की श्रीरामाने तिच्या पाठीवर लिहिलं की जे नाटकांका. ही पूर्णतः भाकड कथा आहे, याला कुठेही कोणताही आधार नाही. ती मनात वासना ठेवून श्रीरामाकडे आलेली आहे. ती म्हणते की सीता अतिशय कुरूप आहे. आता ती स्त्री असून सुद्धा श्रीरामचंद्र असे का वागले तर याच्या मागे जी शिकवण आहे ती एका क्षत्रिय गुरुची शिकवण आहे. ते क्षत्रिय गुरु कोण तर ते विश्वामित्र. पूर्वाश्रमीचे ते क्षत्रिय आहेत. ज्या वेळेला त्यांनी यज्ञ रक्षणासाठी नेलं, मार्गामध्ये ज्या वेळेला त्राटिका राक्षसी आली त्यावेळेला त्यांनी श्रीरामचंद्र गोंधळले. त्यावेळेला श्रीरामचंद्रांना वाटलं ही एक स्त्री आहे, हिच्यावर कसं काय आपण प्रहार करायचा.
तेव्हा ते म्हणतात ही धर्मभ्रष्ट झालेली आहे. आपल्या चांगल्या कामाच्या मध्ये जो कोणी येत असेल, तो स्त्री असो किंवा कोणी पण असो, त्याला शासन करणं हे आवश्यक आहे. ही शिकवण विश्वामित्रांनी त्यांना दिलेली आहे. तर त्या शिकवणीचाच उपयोग त्यांना पुढे झाला. म्हणून त्यांनी थोडाही वेळ न दवडता तिला लक्ष्मणाला सांगितलं हिचे नाक कान कापून टाक. लक्ष्मणाने आज्ञासरची खड्गाने तिचे नाक कान कापले. आता प्रश्न असा येतो की शूर्पणखेचं उदात्तीकरण आपण का करायचं, किंवा शूर्पणखेच्या काय भावना असतील बरं. ती शूर्पणखा वाईट हेतू ठेवून, मनामध्ये वासना ठेवून श्रीरामाकडे आलेली आहे. ती श्रीरामाला म्हणते की ही तुझी बायको तुला शोभत नाही म्हणून मी तिला खाऊन टाकते. आपल्या बायकोवरती कोणी जर प्रहार करेल, त्यावेळेला काही पोलीस स्टेशन्स नव्हते की श्रीरामचंद्र जाऊन कंप्लेंट करतील. त्यांना शासन करणं क्रमप्राप्त होतं. मग असं असताना बरं या सगळ्या बुद्धिवाद्यांना असं का वाटत नाही की बा गुहाचं काय झालं असेल बरं पुढे, की ज्याने श्रीरामांना आपलं राज्य देऊ केलं त्याचं काय झालं असेल, जो सुमंत आहे त्याचं काय झालं असेल. यांच्या मनात असे प्रश्न कधीच येणार नाही बुद्धिवाद्यांच्या मनात. त्यांच्या मनात हाच प्रश्न येईल की बा तिचं काय झालं असेल समोर. वाल्मिकींनी श्रीरामायण लिहिताना ज्या पात्राची जेवढी गरज होती तेवढंच त्या पात्राला महत्व दिलेलं आहे. तो भरत असेल, तो शत्रुघ्न असेल, एवढंच नाही तर कौसल्या, सुमित्रा यांना सुद्धा मर्यादितच महत्व आहे. उर्मिलेच्या बाबतीतही तेच आहे. आज तो विषय नाही त्यामुळे त्या विषयावर बोलत नाही. प्रत्येक पात्राचं जेवढं महत्व आहे तेवढंच त्याला महत्व दिलंय. तरी पण 24,000 श्लोकांचं श्रीरामायण झालंय. प्रत्येक पात्राचं जर ते पूर्ण उपकथानक, तरी पण 500 उपकथानक आहे. या सगळ्यांपेक्षा जटायूला जास्ती महत्व आहे, जांबुवंताला जास्ती महत्व आहे. कारण त्या पात्रांची तेवढी आवश्यकता होती. श्रीरामांना त्यातनं काहीतरी आदर्श जगासमोर ठेवायचे होते वाल्मिकींना, म्हणून त्यांनी त्या पात्राला तेवढं महत्व दिलेलं आहे. शूर्पणखा रडत ओरडत खरदूषणाकडे जाते. रावणाने सीमा रक्षणासाठी नेमलेले आहेत 14,000 राक्षसांसह ते चाल करून येतो. त्या 14,000 राक्षसांचा श्रीरामचंद्र निपात करतात, ठार करतात. त्यातला एक अकंपन नावाचा राक्षस वाचतो. तो रावणाकडे जातो आणि रावणाला सांगतो की ते राम लक्ष्मण अतिशय शूर आहे. रावणा, तू त्यांना युद्धामध्ये पराभूत करू शकत नाही. रावण आता रावणाचं थोडासाच बोलणार आहे रावणाबद्दल. रावणाचे खूप उदात्तीकरण झालेलं आहे. तर रावणाचे जे अवगुण आहेत त्याच्यापैकी फक्त एकाच अवगुणाबद्दल मी आज बोलणार आहे, बाकी अवगुणाबद्दल बोलणार नाही. जे काय गुण असतील त्याच्यापेक्षा अवगुण खूप मोठे आहेत आणि ते अवगुण इतके समाजासाठी घातक आहेत की त्याच्या गुणांचं उदात्तीकरण व्हायलाच नको. त्याचे अवगुणच प्रकर्षाने मांडायला पाहिजे. खलनायकाला खलनायकासारखंच वागवलं गेलं पाहिजे आणि वाल्मिकीने त्याला खलनायक म्हणूनच रंगवलेला आहे. तो अकंपनच्या सल्ल्यानुसार रावणाच्या लक्षात येतं की आपण यांचा युद्धामध्ये पराभूत करू शकत नाही, म्हणून तो मारीच्याकडे जातो. मारीच कोण तर 14व्या वर्षी श्रीरामांनी ज्याला समुद्रामध्ये बुडवून टाकलेला असतं अस्त्रांनी, तो मारीच. त्याचा जो एक दुसरा साथीदार असतो सुबाहू, त्याचा वध केलेला असतो. त्या मारीच्याकडे जातो. त्या प्रसंगानंतर मारीच्याने सगळं काम सोडून तो एका पर्णकुटीत राहत असतो आणि एका तपस्व्याचं जीवन जगत असतो. रावण त्याच्याकडे जातो. रावण म्हणतो की आपल्याला कपटाने सीतेचं हरण करायचं आहे, जी भार्या आहे श्रीरामाची. तो म्हणतो तू विचारच सोडून दे. रावणा, तू तुझ्या स्त्रियांचा उपभोग घे आणि लंकेमध्ये मजेत राहा. तू ज्या वेळेला राम लक्ष्मणाशी युद्ध करायचा विचार करशील त्यावेळेला राक्षस कुळाचा नाश अटळ आहे. हे माझे वाक्य नाही, मनाचे वाक्य नाही आहे, हे सगळं वाल्मिकी रामायणामध्ये लिहिलेलं आहे. तू हा विचार सोडून दे. रावणाला त्याचं म्हणणं पटतं आणि 14व्या वर्षी श्रीरामांनी त्याचा पराभव केलेला आहे. वास्तविक पाहता विश्वामित्र ऋषींनी श्रीरामाला का नेलं असेल? विश्वामित्र ऋषी पूर्वाश्रमीचे राजे होते, महान धनुर्धारी होते. त्यांनी प्रत्यक्ष त्रिशंकूला सदेह स्वर्गात नेऊ शकतील एवढं त्यांचं तपस सामर्थ्य होतं. ते त्या 2 राक्षसांना मारू शकत नव्हते का? त्यांनी दिग्विजय प्राप्त केलेला आहे एका काळी विश्वामित्रांनी. ते
ते त्या राक्षसांना मारू शकत नव्हते का? तर ती त्रिकाल दृष्टी होती त्यांना हे माहिती होतं की श्रीरामचंद्रांना पुढे राक्षसांचा निपात करायचा आहे. मग लहान वयामध्ये त्यांच्याकडून हे काम करून घेतलं तर पुढे त्यांना ते निर्णय घेणं सोपं जाईल. योग्य वयात योग्य जबाबदारी दिल्यास श्रीरामांसारखा पराक्रम गाजवता येतो. हे पण वाल्मिकींनी श्रीरामायणातनं आपल्याला शिकवलेलं आहे. तू हे करू शकणार नाही, तू ते करू शकणार नाही, योग्य वयात त्याला योग्य जबाबदारी द्या, तो श्रीरामांसारखं कार्य करू शकतो. हा पण वस्तुपाठ वाल्मिकींनी आपल्याला दिलेला आहे. रावण लंकेमध्ये जातो. शूर्पणखा परत ओरडत रडत लंकेमध्ये येते आणि त्याला म्हणते की मी तुझी बहीण आहे, तू इतका पराक्रमी आहे की तू इंद्राचा पराभव केलेला आहे, तुझ्या बहिणीची काय दुर्दशा केली आहे माझ्या अजून मानवांनी, त्याची भार्या खूप सुंदर आहे म्हणून मी तिला तुझ्यासाठी पळवून आणणार होते. ती हे सांगत नाही. रावण पुन्हा मारीच्याकडे जातो. मारीच्याला म्हणतो तू जर मला सहाय्य केलं नाही तर मी तुला ठार करीन. मारीच्याला वाटतं की याच्या हातून मरण्यापेक्षा श्रीरामाच्या हातून मरावं, म्हणून मारीच त्या कपटामध्ये सहभागी व्हायला तयार होतो. मग सुवर्णमृग, ती कथा आपल्याला माहिती आहे, त्यातला एकच छोटासा प्रसंग सांगतो आणि आपण पुढे जाऊ. तो सुवर्णमृग येतो, श्रीरामांना दूर घेऊन जातो. वास्तविक लक्ष्मणाचे पात्र लेखकांनी खूप चुकीचं रंगवलेलं आहे की आतताई आहे वगैरे. तो आतताई नाही. ज्या ज्या वेळेला श्रीरामांचा तोल ढळला, 2-3च प्रसंग आहे, त्या वेळेला लक्ष्मणाने त्यांना नीट जागेवर आणण्याचं काम केलंय. तसंच महाभारतामध्ये भीमाचं पात्र चुकीचं रंगवलेलं आहे. माझं ज्या वेळेला पुढचं पुस्तक परिचय येईल त्यावेळेला मी भीमावरच एक पुस्तक लिहिणार आहे. त्याचंही पात्र असं चुकीचं रंगवलंय जसं लक्ष्मणाचं रंगवलेलं आहे. तर लक्ष्मण त्यांना सांगतो की श्रीरामा सुवर्णमृग असू शकत नाही, तुम्ही जाऊ नका, ही काहीतरी माया असेल. तेव्हा श्रीराम म्हणतात की राक्षसांचा निपात करण्याचं माझं ब्रीद आहे. राक्षस असेल तर त्याला मारू, सुवर्णमृग असेल तर त्याला मारून आणू किंवा जिवंत आणू. तर ज्या वेळेला मारीच त्यांना दूर पळून घेऊन जातो, इतका लांब जातो की श्रीरामांचं आणि त्या पर्णकुटीचं अंतर दूर होईल. आणि ज्या वेळेला मारीच म्हणजे तो सुवर्णमृग पळत असतो त्यावेळेला तो सारखा मागे वळून पाहत असतो. आता वाल्मिकी पण आणि तुलसीदास पण, तुलसीदास म्हणजे अलीकडच्या काळातले, वाल्मिकी म्हणजे रामांचे समकालीन. वाल्मिकी आणि तुलसीदास या दोघांनी हा प्रसंग खूप वेगवेगळ्या प्रकारे लिहिलेला आहे. तुलसीदासांच्या हृदयामध्ये श्रीरामांबद्दल अतीव भक्ती भरलेली होती, त्याच्यामुळे ते कुठल्याही प्रसंगाकडे त्या भक्तीनेच पाहतात आणि वाल्मिकी वस्तुस्थितीनुसार पाहतात. वाल्मिकी ऋषी लिहितात की तो का मागे म्हणून पाहतोय, तर श्रीरामांमधलं त्यांच्यामधलं अंतर हे त्याला वाढवायचं आहे की रामबाणाच्या टप्प्यात यायला नको म्हणून तो मागे म्हणून पाहतोय. आता हाच प्रसंग तुलसीदास कसा लिहितात ते पाहू. तुलसीदास म्हणतात की तो मागे वळून का पाहतोय, तर त्याला माहिती आहे की आता आपला अंत जवळ आहे, तर अंत होण्यापूर्वी श्रीरामाचं स्वरूप डोळ्यामध्ये तो साठवण्याचा प्रयत्न करतोय. हा दोघांमधला फरक आहे. वाल्मिकी समकालीन आहे. वाल्मिकींनी काही भाग वर्तमान काळात लिहिलेला आहे, काही भाग होऊन गेला होता तो भूतकाळातला भाग लिहिलाय आणि काही भाग हा भविष्य काळातला पण लिहिलेला आहे. आणि ज्या वेळेला कुठली गोष्ट लिहिताना आपल्याकडे धर्मग्रंथाशिवाय दुसरा कुठलाच आधार नसतो त्यावेळेला आपण त्या धर्मग्रंथाचाच आधार घ्यायला पाहिजे. ऐतिहासिक गोष्टी लिहिताना आपल्याकडे बखरी असतात, कोणी केलेल्या नोंदी असतात. इथे कोणतीच नोंद तुमच्याकडे वाल्मिकी रामायणाशिवाय नाही आहे, तर तुम्ही वाल्मिकी रामायणाला प्रमाण ग्रंथ मानूनच त्याच्यावर जे आहे तेच लिहायला पाहिजे, तेच लोकांसमोर मांडायला पाहिजे, तरच त्याच्यातनं काय आदर्श घेता येतील ते घेता येतील आपल्याला. तो लांब निघून जातो आणि तो रामाच्या आवाजामध्ये ओरडतो, हे सीते हे लक्ष्मणा धाव धाव. राम त्यांनी बाण मारलेला असतो, मरण्यापूर्वी तो ओरडतो. इकडे सीता पर्णकुटीमध्ये असते, तिच्यापर्यंत आवाज जातो. ती म्हणते की लक्ष्मणा, श्रीरामचंद्र काहीतरी संकटात आहेत, त्यांच्या सहाय्यार्थ जा. तो म्हणतो की वहिनी असं शक्यच नाही, श्रीरामांनी एकट्याने 14,000 राक्षस मारले आहेत, त्यांच्यावर संकट येणं शक्य नाही, ही काहीतरी माया आहे. सीता पुन्हा म्हणते तरी पण तो जायला तयार होत नाही, कारण श्रीरामांनी त्याला सांगितलेलं असतं मी येईपर्यंत पर्णकुटीच काही सोडू नको. ती त्यावेळेला म्हणते की लक्ष्मणा,
श्रीरामांचं काहीतरी बरं वाईट झालं असेल आणि तुझ्या मनात माझ्याबद्दलची लालसा निर्माण झाली असेल म्हणून तू जात नाही. या एका वाक्याने म्हणजे आपण म्हणतो ना की योग्य वेळेला योग्य ते बोलावं. आता हे योग्य वेळेला योग्य न बोलल्यामुळे सीतेवरती पुढचे सगळे संकट आलेले आहेत. हे वाक्य ऐकल्याबरोबर लक्ष्मणाला वाटतं की ज्यांच्यासाठी आपण इकडे वनामध्ये आलो, आपलं सर्वस्व सोडून, आपल्याला काही वनवास नव्हता मागितला, तो मागचा पुढचा विचार न करता श्रीरामांकडे जातो. दबा धरून बसलेला अतिशय शूर, अतिशय पराक्रमी, देवांचा पराभव केलेला रावण दबा धरून बसलेला असतो. तो ही पण खात्री करतो की लक्ष्मण बाहेर गेलेला आहे आणि मग तो सीतेला जबरदस्तीने पुष्पक विमानात टाकून आकाश मार्गाने घेऊन जातो. रावण शूर होता याबद्दल काही शंका नाही, पण तो एवढाही शूर नव्हता की तो राम लक्ष्मणांचा समोरासमोर पराभव करू शकेल. त्याला जर तो आत्मविश्वास असता तर त्यांनी तिथेच त्यांना युद्धाचं आव्हान दिलं असतं राम लक्ष्मणाला की मला तुमच्याशी युद्ध करायचं आहे, आणि तिथेच त्यांना त्यांचं युद्ध झालं असतं. पण त्याला ही खात्री होती की आपण रावणाला खात्री होती आपण राम लक्ष्मणाचा पराभव करू शकत नाही, म्हणून त्यांनी कपटाचा आधार घेतला. आकाश मार्गाने नेत असताना वाटेमध्ये जटायू पक्षी, दशरथाचा मित्र, वृद्ध झालेला आहे पण अतिशय शूर आहे, तो रावणावरती आक्रमण करतो, रावणाला चोचीने घायाळ करतो. रावणाच्या लक्षात येतं की या जटायूला पण आपण पराभूत करू शकत नाही. जटायू भोळा आहे, तो जटायूला विचारतो की आपण आता हे युद्ध भरपूर झालं, आपण थांबूया आणि आपण एकच शेवटचा घाव एकमेकांवर घालू. तू सांग रामाची शपथ घेऊन तुझा प्राण कशात आहे, मी सांगतो रामाची शपथ घेऊन माझा प्राण कशात आहे. जटायू भोळा आहे, तो सांगतो माझ्या पंखामध्ये माझे प्राण आहे. रावण सांगतो कपटी रावण, मी म्हटलं ना एकच त्याचा दुर्गुण मानणारा आज कपटीपणा. तो त्या कपटाने सांगतो माझ्या अंगठ्यामध्ये प्राण आहे. पहा किती कपट की तो त्याच्या टप्प्यात येतच नाहीये जटायू, म्हणून ज्या वेळेला जटायू अंगठा फोडायला येईल त्यावेळेला तो खडगाने सहज त्याचे पंख कापू शकेल. किती धोरणी आणि किती हुशार. तो जसा त्याचे अंगठा फोडायला येतो जटायू, त्याचे पंख कापतो, जटायू खाली पडतो मरणांना अवस्थेमध्ये. तिकडे लक्ष्मणाची आणि श्रीरामचंद्रांची भेट होते. श्रीरामचंद्र त्यालाच दोष देतात माझी आज्ञा का नाही पाळली म्हणून. पर्णकुटी देतात, सीता त्यांना तिथे नसते, त्यामुळे श्रीरामचंद्र तेव्हा क्रुद्ध होतात, त्रैलोक्याला नष्ट करण्याची भाषा बघतात. तेव्हा लक्ष्मणच त्यांना समजावतो की श्रीरामा आपण पाताळात जरी सीता असेल तर तिला शोधून काढू, हे असं वागणं तुला शोभत नाही. वाल्मिकी रामायणातलाच आधार आहे, हे असं वागणं तुला शोभत नाही. मग श्रीरामचंद्र तो राग शांत होतो त्यांचा. जटायू भेटतो, नंतर शबरीची भेट होते, सुग्रीवाची भेट होते, हनुमंताची भेट होते. सुग्रीवाच्या बाबतीतही सुग्रीव मागचा पुढचा विचार न करता रावणावरती चालून जातो. ज्यावेळेला दोघेही सैन्याची पाहणी करत असतात, रावण तिकडे प्रासादामध्ये असतो, तेव्हा सुग्रीव उड्डाण घेतो, रावणाला जाऊन भेटतो, दोघांचं युद्ध सुरू होतं. सुग्रीव पण पराक्रमी आहे. रावणाच्या लक्षात येतं की आपण सुग्रीवाचाही पराभव करू शकत नाही. तेव्हा तो मायावी रूप घेतो आणि सुग्रीवाला रक्तबंबाळ करतो, कारण सुग्रीवाला मायावी युद्ध करता येत नाही. सुग्रीवाच्या जेव्हा लक्षात येतं की यांनी मायावी रूप घेतलाय, सुग्रीव उड्डाण करून श्रीरामचंद्रांजवळ येतो. श्रीरामचंद्र त्याला समजावतात की तू सेनापती आहेस, सेनापतीने असं अविचाराने वागणं बरोबर नाही आहे. सेनापतीने नेहमी विचार करून वागावं. सेनापती जर असं वागला तर सैन्याचं काय होईल. हा रामायणातला वस्तुपाठ आपण वेळोवेळी विसरलोय. एकदा शिवाजी महाराजांचे सेनापती आनंदराव हे पण विसरले. वेरात वीर दौडले सात, आणि काय झालं हे तुम्हाला माहिती आहे. त्याच्यानंतर पानिपतावरती सदाशिवराव भाऊ पण हे विसरले, युद्धामध्ये विसरले. आणि काय होतं म्हणजे रामायणाने आपल्याला बऱ्याच गोष्टी दिलेल्या आहेत, त्या आपण आत्मसात न करता तसं वागलो नाही, म्हणून पुढच्या अनेक प्रसंगांना आपण तोंड दिलेलं आहे. रावणाचा वध होतो, सर्व राक्षसांचा वध होतो.
श्रीरामचंद्र, मी हा भाग मुद्दाम समोर घेतलाय कारण वेळेचं बंधन आहे. जनरली रामकथेचा कार्यक्रम मी 5 दिवसाचा करतो. पुण्यात आल्यापासून पुण्यातले लोक फार बिझी आहेत म्हणून आता 1 दिवसाचा करायला लागलोय किंवा 1 दिवसाचा. त्याच्यात काही प्रसंग आणि काही गाणी, माझा लहान मुलगा आणि माझी बायको हे 2 जण गाणे म्हणतात आणि असं आम्ही संगीत रामकथेचा आता 1 दिवसाचा सुद्धा कार्यक्रम करायला लागलाय. पण असं 15-20 मिनिटांमध्ये हे पहिल्यांदा बोलतोय. नाही, एका श्लोकामध्ये पण रामायण सांगितलंय ना, आदो रामातो, त्याच्यामुळे कोणी किती वेळा ते सांगू शकतं. पुन्हा अयोध्येमध्ये येतात. अयोध्येमध्ये रामराज्याला सुरुवात होते. भद्र नावाच्या हिराच्या सांगण्यामुळे श्रीरामचंद्र सीतेचा त्याग करतात. सीतेला ती वाल्मिकींच्याच आश्रमापाशी मुद्दाम तिला सोडतात. तिला तिथे जुळी मुलं होतात, लवकुश. वाल्मिकींनी रामकथा लिहिली असते, त्याचं गायन ते लवकुशांना शिकवतात. लवकुशांचं गायन ऐकल्यानंतर श्रीरामचंद्रांच्या असं लक्षात येतं की हे आपलीच मुलं आहेत. वाल्मिकींसह सीता राजसभेमध्ये येते. श्रीरामचंद्र सगळ्यांची क्षमा मागतात सीता त्यागाबद्दल. वाल्मिकी सीतेला म्हणतात की तू तुझ्या शुद्धतेची, राम म्हणत नाही बरं, वाल्मिकी म्हणतात की पती हाच स्त्रीसाठी मुख्य आहे. हे वाल्मिकीच्या तोंडांचे वाक्य आहे, रामाच्या तोंडाचे नाही उत्तर रामायणात. तू तुझी शुद्धता पुन्हा पटवून दे. वाल्मिकींनी सांगितल्यानंतर सीता म्हणते की ती धरणी मातेला उदरात घेण्याची विनंती करते. श्रीरामचंद्र तिथे पण पुन्हा क्रुद्ध होतात. धरणी मातेवर पुन्हा त्रैलोक्य नष्ट करण्याची भाषा करतात. हा दुसरा प्रसंग. तिसरा प्रसंग, समुद्र ज्या वेळेला त्यांना रस्ता देत नाही त्यावेळेला जसं 3दा श्रीरामांचा तोल ढळलेला आहे. ज्या वेळेला सीता जाते त्यावेळेला ब्रह्मदेव तिथे येतात, म्हणतात की सीता तिच्या मूळ रूपात गेली आहे, तुम्हाला पण लवकर जायचंय. आणि मग श्रीरामचंद्र पुन्हा राज्यकारभाराला सुरुवात करतात. श्रीरामचंद्र सीतावियोगाचं दुःख पचवतात. कालांतराने काही दिवसानंतर काल श्रीरामांना भेटायला येतो. काल श्रीरामांना सांगतो की श्रीरामा, मला तुमच्याशी एकांतात बोलायचं आहे आणि आपल्या बोलण्यामध्ये जो कोणी येईल मध्ये त्याला तुम्ही मृत्यूदंड द्यायचा आहे. आपला एकांत भंग नको व्हायला. श्रीरामचंद्र लक्ष्मणाला द्वारावरती उभं करतात आणि सांगतात कोणालाही आतमध्ये येऊ देऊ नकोस. काल श्रीरामांना सांगतो की तुमचा अवतार कार्य संपलाय, तुम्ही आपल्या मूळ रूपात या. दुर्जनांचा नाश झालाय. तेवढ्यात त्यांचं बोलणं सुरू असताना दारावरती दुर्वास ऋषी येतात. दुर्वास ऋषी त्याच वेळेला म्हणतात की या क्षणाला मला श्रीरामांना भेटायचं आहे. लक्ष्मणासमोर मोठा प्रश्न उभा राहतो की जाऊ दिलं तर श्रीरामांची प्रतिज्ञा आणि नावही जाऊ दिलं तर दुर्वास कोपिष्ठ म्हणून प्रसिद्ध आहे, ते अयोध्येला काही पण शाप देऊन मोकळे होतील. म्हणून तो एकांताचा भंग करायचा ठरवतो आणि श्रीरामांसमोर जाऊन उभा राहतो. द्वारावर दुर्वास ऋषी आले. दुर्वास ऋषींचं काम झालेलं आहे. दुर्वास ऋषी श्रीरामांना भेटतात, आल्या पावले निघून जातात. श्रीरामांना मोठा प्रश्न पडतो की याला कसं काय देहदंड द्यायचा. ते वशिष्ठांना बोलावतात, कुलपुरोहित. वशिष्ठांना विचारतात काय करायचं. वशिष्ठ म्हणतात तुम्ही फक्त लक्ष्मणाला सांगा की तुझा त्याग केलाय. एखाद्याचा त्याग करणं म्हणजे त्याला मृत्यूदंड देण्यासारखंच आहे. लक्ष्मण ज्या वेळेला हे ऐकतो की श्रीराम आपला त्याग करणार आहे, तो न भेटता श्रीरामचंद्रांना शरयू नदीमध्ये जातो आणि योग बलाने आपला प्राणवायू सोडतो. श्रीरामांनी सीतावियोगाचं दुःख पचवलेलं आहे, पण लक्ष्मणाचं दुःख ते पचवू शकत नाही कारण ते मानवी रूपात आहे. ते सांगतात की भरताला, वशिष्ठांना सांगतात की आता भरताला आपण राज्याभिषेक करू आणि भरत राज्याभिषेक करेल, मी लक्ष्मणाचं अनुकरण करणार आहे. भरत म्हणतो की रामा, मी तुझ्याशिवाय राहणं कसं काय शक्य आहे, मी पण तुझ्यासोबत येणार आहे. बाबा शत्रुघ्नाला राज्याभिषेक करू. शत्रुघ्न त्यावेळेला तिथे नाहीये, तो लवणासुराचा वध करायला गेलाय. त्याला ज्या वेळेला लवणासुराचा वध केल्यानंतर ही बातमी कळते की भरत आणि राम
साकेत धामाला जाणार आहे, तो अयोध्येत येतो आणि तो म्हणतो मी पण तुमचंच अनुकरण करणार आहे. ही बातमी ज्या वेळेला सुग्रीव विभीषणाला कळते, जांबुवंत, त्यावेळेला सगळे वानरवीर सुग्रीवासहित येतात. सुग्रीव म्हणतो की श्रीरामा, मी सुद्धा तुझ्यासोबतच साकेत धामाला येणार आहे. श्रीराम त्याला म्हणतात की मी तुला माझा चौथा भाऊ समजतो, मी तुझ्याशिवाय साकेत धामाला जाऊ शकत नाही. विभीषणाला ते सांगतात की जोपर्यंत पृथ्वी सूर्यचंद्र आहे तोपर्यंत तू पृथ्वी तलावर राहशील. हनुमानाला त्यांनी यापूर्वीच रामकथा प्रचलित आहे तोपर्यंत तू राहशील असा आशीर्वाद दिलेला आहे. मैन, द्विविध आणि जांबुवंत या तिघांना ते म्हणतात तुम्हाला कृष्णावतारापर्यंत जिवंत राहायचंय. म्हणून पुढे साम्य, जांबुवंती वगैरे या सगळ्या गोष्टी कृष्णावतारामध्ये येतात. त्यावेळेला अयोध्येमधले जे लोक, जे प्राणी श्रीरामांसमवेत आले होते त्या सगळ्यांनी शरयू नदीमध्ये प्रवेश केलेला आहे. पुढचा भाग मी वाचतो आता. रामांच्या समवेत भरत, शत्रुघ्न, सुग्रीव आणि वानरवीर चालत होते. अयोध्येतील प्रत्येक प्राणी साकेत धामाला जाऊन पाहत होता. विषण्ण अंतःकरणाने जड पावले टाकीत निघालेल्या अयोध्यावासियांचा जनसागर शरयूपाशी येऊन पोहोचला. प्रत्येकाला असं वाटत होतं हा प्रवास संपूच नये. एरवी शरयूचा स्पर्श झाला की कृतार्थ भावाने मन भरून जाईल. त्याच शरयूचा किनारा आज येऊच नये असं प्रत्येकाला वाटत होतं. प्रभू श्रीरामचंद्रांच्या पावलांचा किनाऱ्याला स्पर्श होताच ते थांबले. दूरपर्यंत दिसणाऱ्या शरयूच्या पात्राकडे श्रीरामांनी निर्धारपूर्वक पाहिलं. मागे वळून जनसमुदायावर नजर फिरवली. सर्वजण देहभान विसरून त्यांच्याकडे पाहत होता. प्रत्येक जण श्रीरामांच्या देहधारी अस्तित्वाला आपल्या डोळ्यांमध्ये भरून घेत होता. सियावर रामचंद्र की जय असा अव्यक्त जय जयकार मनामनातून दिला जात होता. आश्वासक सुरात श्रीरामचंद्र बोलू लागले. प्रजाजन हो, आपण सर्वांनी आजवर विशुद्ध प्रेम, आपुलकी आणि अनुपम श्रद्धा यांचा माझ्यावर जो वर्षाव केला तो मानवी इतिहासामध्ये मानदंड बनून राहील. पृथ्वी तलावर अस्तित्वात असलेल्या शेकडो समाजाचं नेतृत्व करणारे हजारो राज्यकर्ते यापूर्वी झाले असतील आणि यापुढेही होतील. कुणी चांगले तर कुणी वाईट. कदाचित प्रजेवर निस्सीम प्रेम करणारे माझ्यासारखे राजेही होतील. पण राजाच्या प्रती प्रजेला असलेल्या समर्पित भावनेचा उल्लेख कधी कुठे झाला तर सर्वांच्या तोंडी तुमचं नाव असेल, ते म्हणजे अयोध्यावासियांचं. स्नेहीजनो, प्रजेला आपला राजा रामासारखा असावा असं वाटतं. आपल्या भूभागावर रामराज्य प्रस्थापित व्हावं असं वाटतं. पण प्रजेनं देखील अयोध्यावासी होण्याची तयारी दर्शवली पाहिजे. हक्काला कर्तव्याची जोड दिल्यास, समर्पण वृत्ती ठेवल्यास रामराज्याचा अनुभव येऊ शकतो. श्रीरामचंद्र पुढे म्हणाले, आपला वियोग होतो आहे असं वाटून घेऊ नका. तुम्ही माणसाशी माणसासारखे वागा, म्हणजे मी चराचरात असल्याचा अनुभव तुम्हाला येईल. एवढं बोलून श्रीरामचंद्रांनी निशब्द जनसमुदायाला हात उंचावून अभिवादन केलं. प्रत्येकाचे डोळे भरून आले होते. रामांच्या देहाच्या संभाव्य वियोगाच्या कल्पनेनं प्रत्येकाच्याच मनात दुःखांचं काहूर माजलं होतं. पुण्य सुगंधित वारे वाहू लागले. देव आकाशातून पुष्पवृष्टी करत होते. श्रीरामांनी एकवार लवकुशाकडे पाहिलं. त्यांच्या मनात आलं, या मुलांच्या जीवनात एकत्रित आई वडिलांचं सुख नव्हतं आणि आता तर त्यांच्या चेहऱ्यावर एक दुःखाची छटा उमटली असे वाटले. लगेच हा विचार दूर सारून श्रीरामचंद्र उठले. हात उंचावून लवकुशांना आशीर्वाद दिले आणि जनसागराला अभिवादन केलं. त्यांनी निर्धारपूर्वक एक एक पाऊल पुढे टाकण्यास सुरुवात केली. नदीचा काठ आणि त्यांच्यातलं अंतर पावला पावलाने कमी होत चाललं. आकाशातून चिरंतन पुष्पवृष्टी होत होती. ब्रह्मदेव आणि इतर देव स्वर्गात स्वागतास उभे होते. हळूहळू ते पाण्यात शिरले. पुढे टाकलेल्या एक एक पावलानं शरयूच्या पाण्याचा वेखा त्यांचं शरीर कवेत घेत चालला.
आणि आणि श्रीरामांना कवेत घेण्यासाठी त्यांच्या दोन बाजूंना दिसणारे शरयूमधून उठलेले लाटांचे दोन्ही भाऊ एक झाले. श्रीरामांचा देह दिसेनासा झाला. अंतरिक्षातून चिरंतन पुष्पवृष्टी होत होती, तर काठावरील अयोध्यावासियांच्या डोळ्यातून अश्रूची फुले होत होती. आजही तुम्ही अयोध्येला गेलात तर शरयूच्या पात्रात मोठ्या अभिमानाने मिरवणारा पाण्याचा प्रत्येक थेंब तुम्हाला सांगेल, या जगात जन्माला येणाऱ्या प्रत्येक माणसाचा प्रवास ज्या दिशेने सुरू असतो ते मानवी शिखर म्हणजे प्रभू श्रीराम. प्रभू श्रीराम ही कुणी व्यक्ती नाही, ती एक वृत्ती आहे. कसं जगावं सांगणारी, आणि तो एक मानदंड आहे. सुसंस्कृत आणि सभ्य जगातल्या एका माणसाने दुसऱ्या माणसाशी कसं जगावं, वागावं हे सांगणारा. त्याच्या अस्तित्वानं आम्ही पावन झालो आहोत. भाविक आहोत. शरयूतील पाण्याचा प्रत्येक थेंब तुम्हाला हाच संदेश देईल. समयी वर्षतील मे